एकदम कडक, एकदम छान, एकदम भारी बनलेला आहे हा बर्गर. तर तुम्ही खाऊ शकता ह्याला आता मस्तपैकी. तर खावा चला. खूपच क्रिस्पी. एकदम भारी. नमस्कार, चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आपण घेतलेले 3 बटाटे, त्याला चांगल्या पद्धतीने आपण शिट्ट्या मारून उकडून घ्यायचं आहे. 2-3 शिट्ट्यात बटाटे उकडून होत्यात. तर आता आपण कापाय घेतलेला आहे कांदा. तुमचा सगळ्यांचा होऊ शकतो वांदा, त्यामुळे आता चांगला कापून घ्या कांदा. बारीक बारीक त्याला कापायचं आहे, मीन्स कटिंग करायचं आहे आपण त्याला. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने कांदा कापून घेत आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बारीक बारीक कांदा कापा. जर तुम्हाला अजून कुठल्या दुसऱ्या पद्धतीत कांदा कापा येत असेल बारीक बारीक, तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा. तर अशा पद्धतीने आपण कांदा कापून घेत आहे आणि आता आपण कापणार आहे तुकडं तुकडं बारीक बारीक अद्रक. हे सगळं आपण बारीक बारीक का कापून घेतोय, तर आपल्याला बनवायची आहे टिक्की. तर ह्या टिक्कीसाठी हे सर्व बारीक बारीक कापणे खूप गरजेचं आहे. अशाच पद्धतीने आपण बारीक बारीक मिरची पण कापून घ्यायची आहे. एकदम फाईन चॉप करायच्या आहेत सर्व गोष्टी ह्या. 3 घेतलेत आपण उकडलेले बटाटे आणि ह्याला आपण आता स्मॅश करून घेऊया. तुम्ही हाताच्या साहाय्याने पण ह्याला बारीक करू शकता. चांगला असं बारीक करून घ्यायचं आहे, कारण की टिक्की जर आलू मोठा राहिला तर तो फाटू शकतो. आता आपण ह्यात ऍड केलं आहे वाटाणे. त्यानंतर आपण बारीक बारीक कापलेलं अद्रक ऍड करतोय. ह्या सर्व गोष्टी आपण ऍड करताना लक्षात घ्यायचं आहे की सर्व हे बारीक बारीक कापलेलं असावं. आता आपण ह्यात कांदा ऍड केलेला आहे आणि आता ह्यात आपण ऍड करतोय चिल्ली फ्लेक्स. त्यानंतर आपण ऍड करतोय ऑर्गेनो. त्यानंतर आपण ऍड करतोय जिरेपूड. त्यानंतर आपण ऍड करतोय यात चाट मसाला. हे सगळं मी अर्धा चम्मच घेतले, छोटे छोटे चम्मच. गरम मसाला पण आता आपण ऍड करतो आणि गरजेनुसार आपण ह्यात नमक ऍड करून ह्या बॅटरला पूर्णपणे मिक्स करून चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेत कॉर्न फ्लेक्स. ह्यांना पण आता आपण बारीक बारीक चुरा करून घ्यायचा आहे. खूपच कुरकुरे असतात हे. आता आपण ह्याच्यात ऍड करणार आहे ब्रेड चुरा. ह्याला मी अगोदरच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं. आता ह्याला आपण यात टाकून चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेऊया. आता हे जे कॉर्नफ्लेक्स आहेत ते आपण ताटामध्ये काढून ठेवलेले आहेत, जे चुरा केलता ते. आता ह्या बॅटरचा आपण चांगले चांगले गोळे तयार करूया. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने करतोय ते. ह्या पद्धतीने जर तुम्ही टिक्की जर बनवली तर खूपच छान आणि क्रिस्पी बनणार आहे. अशाच पद्धतीने आपण टिक्की जर बनवली तर खूपच टेस्टी पण लागणार आहे. तर ह्याला आपण आता कोटिंग चांगलं करूया. दुसऱ्याही पद्धतीने तुम्ही हे कोटिंग करू शकता. कॉर्नफ्लेक्स नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ब्रेड क्रम्बलाही लावू शकता वरती. काही अडचण नाहीये. कारण की हे जे घेतले आहे ते मी खूपच क्रिस्पी होतात, त्यामुळं ते मी घेतले आहेत. माझ्याकडे ते अवेलेबल होतं. तर अशाच पद्धतीने मी सर्व टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. ह्या 3 आलूच्या 6 टिक्क्या आहेत आणि एकदम छान आणि एकदम भारी झालेल्या आहेत. तर कढाईमध्ये तेल घेऊन त्याला मी आता डीप फ्राय करत आहे चांगल्या पद्धतीने. तुम्ही पाहू शकता इथं कसा आवाज येतोय तो. फ्राय झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूपच क्रिस्पी आणि करारी बनणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्याला फ्राय करत आहे. एकाच बाजूने फ्राय करायचं नाही, त्याला मधून अधून त्याला पलटी उलटी मारून घ्यायचंय. अशा पद्धतीने आपण ह्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेली आहे ही टिक्की. तर यानंतर आता आपण लांब लांब असं कट करत आहे गाजरला आणि सर्वांना एकत्र घेऊन असं छोटंसं बारीक बारीक चॉपिंग करून घेत आहे. जर तुम्हाला बारीक बारीक कापा येत नसेल तर तुम्ही ह्याला कद्दूकस घेऊन त्याला खिसू पण शकता. असं काही टेन्शन घेऊ नका की मला कापा येत नाही तर मी बर्गर कसा बनवू. नो टेन्शन, तुमचा बर्गर 100% हा बनणार आहे आणि तुम्ही बनवणार आहे. कारण की मी खूपच सोपी आणि एकदम सिंपल पद्धत तुम्हाला सांगत आहे. आता मी कापतोय हा पत्तागोबी. ह्याला पण तुम्ही बारीक बारीक असं लांब लांब पहिलं कट करून घ्यायचं. त्यानंतर सर्वांना असं एकत्रित घ्यायचं आणि मध्ये अजून एक कट मारायचा. पाहू शकता मी कशा पद्धतीने मारतोय. त्यानंतर ह्यालाही आपण बारीक बारीक असं चॉप करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने बारीक बारीक करत आहे. गावाकडच्या महिला मंडळ म्हणणार की आमच्याकडे बाबा चाकूच नसतो, आम्ही विळीवर करतो. तर मी सांगितलेच, खिसणी घ्यायची आणि खासा खासा खिसायचं.
लय टेन्शन घ्यायचं नाही, सगळं ओके मध्ये होऊन जातोय हा कार्यक्रम. करत राहावा फक्त. तुम्हाला बनवायचं असले तर तुम्ही 100%च बनवणार ही गोष्ट. तर ह्या सर्वांना मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण ॲड करतोय मेयोनीज. मेयोनीज मार्केटमध्ये तुम्ही कुठे गेला तरी हे मिळतं. आता ह्याला चांगला असा ह्या बॅटरला आपण मिक्स करून घेऊया. हे सर्व मी ब्रेडच्या एका बाजूला लावून घेणार आहे. तुम्हाला दाखवेल नंतर व्हिडिओमध्ये पुढं. तर आता हे कांदा घेतलेला आहे आणि त्याच्या मी रिंग कटिंग करत आहे. हेही आपण बर्गरमध्ये वरती लावून घेणार आहे. आता ही बारीक-बारीक मी कापतोय काकडी. अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता. हे खूप पण ईझी आहे. असं एवढं काही कठीण नाहीये. तुम्ही घरामध्ये आसानीसे करू शकता. याच पद्धतीने मी एक बारीक-बारीक असं टोमॅटो कापून घेणार आहे. आता आपण बनवणार आहे तंदुरी सॉस. तर ह्यासाठी मी एका डिशमध्ये मेयोनीज काढून घेतलेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय-काय ॲड करतो तुम्हाला दाखवतो. ह्यात मी टोमॅटो सॉस टाकला आहे गरजेनुसार. त्यानंतर मी ऑर्गॅनो, जिरे पावडर आणि हा चाट मसाला आपण त्यात ॲड करतोय आणि लाल मिर्च पावडर. हे सगळं अर्धा-अर्धा चमचा घेतलेला आहे मी आणि ह्याला चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करतोय. ह्यात आपण अजून काळी मिरची पावडर पण ॲड करू शकतो. मिक्स झाल्यानंतर त्याला साईडला ठेवून आता आपण ब्रेड घ्यायचा आहे. त्याला मधोमध असा कापून घ्यायचा आहे. विळी असेल तर विळीवर पण चिरून घ्या, काय हरकत नाहीये. आता ह्या सर्व पावांना आपण तव्यावरती शेकून घ्यायचे चांगल्या पद्धतीने. ह्याच्यात मी तूप घातलेलं आहे तव्यामध्ये आणि त्याला थोडंसं गरम करून अख्ख्या तव्यावरती पसरवलं आहे. आता ह्या ब्रेडला मी उलटं-पुलटं करून शेकून घेत आहे. जास्त असं काही काळं-मीठ करायची गरज नाहीये. थोडंसं ब्राऊन झालं तर ओके म्हणायचं आणि त्याला बाजूला काढून घ्यायचं. आता आपण ब्रेडच्या एका बाजूला लावत आहे, जो आपण गाजर आणि पत्ताकोबीचं मध्ये मेयोनीज ॲड केलं होतं, ते बॅटर आता आपण ह्याच्या एका बाजूला लावून घेऊया चांगल्या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण ह्याला लावून घेऊया. त्याच्यावरती आता आपण ॲड करतोय फ्राय केलेली गरमागरम टिक्की. त्याच्यावरती आता ॲड करतोय आपण चीज स्लाइस. चीज स्लाइस तुमच्याकडे नसले तरी काही हरकत नाहीये. बिना चीज स्लाइसचं पण बनवू शकतो बर्गर. आता पावाच्या दुसऱ्या बाजूला आपण तंदुरी सॉस लावून घेत आहे. असं चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे. जर तुम्हाला सॉस जास्त हवा आहे तर अजून लावून घ्या. तुमच्या चवीनुसार तुम्ही अजून ह्याला लावू शकता जास्त, काही हरकत नाहीये. आता आपण ह्याच्यावरती लावतोय रिंग कटिंग केलेले स्लाइसेस, ओनियन, टोमॅटो आणि कुकुंबर. हे सर्व लावून झाल्यानंतर त्यावरती पाव झाकून ठेवूया आणि हा रेडी झालेला आहे आपला बर्गर.